नमस्कार शिक्षक मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? काल आपण स्तर क्रमांक 28 मध्ये बेरीज करता येणे हा घटक शिकलेलो आहोत. आज आपण निपुण महाराष्ट्राअंतर्गत पुढचा घटक पाहणार आहोत. तो घटक म्हणजे संख्यावरील क्रिया. या घटकामध्ये 99 पर्यंत संख्यांचा वापर करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. हा घटक आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. चला तर आपण आता सुरुवात करूया. यामध्ये स्तर साध्य करत असताना शिक्षकांना येणाऱ्या समस्या या आपण जाणून घेऊया. 99 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून वजाबाकीचे शाब्दिक उदाहरणे सोडवणे हे एक महत्त्वाचे शैक्षणिक उद्दिष्ट आहे. हे साध्य करत असताना अनेक आव्हाने येतात आणि त्यांचे निराकरण करणे हे खूप गरजेचे असते. यातील पहिलं आव्हान जर आपण बघितलं ते म्हणजे संकल्पना समजून घेण्यात येणाऱ्या अडचणी. यामध्ये मुलांना वजाबाकी म्हणजे नक्की काय हे समजून घेणे कठीण जाते. शाब्दिक उदाहरणामध्ये घेतले, राहिले, फरक यासारखे शब्द वापरले जातात. अनेकदा मुलांना हे शब्द वजाबाकीची क्रिया दर्शवतात हे कळत नाही आणि मग त्यांना फक्त संख्या दिसतात आणि कोणती क्रिया करायची हे त्यांना ठरवता येत नाही. आता आपण दुसरी समस्या जर पाहिली ते म्हणजे शाब्दिक उदाहरणांचे गणिती रूपांतरण करणे. ही समस्याकडे आपण लक्ष देत असताना असं लक्षात येतं की शाब्दिक उदाहरणं वाचल्यानंतर त्यातील माहिती ओळखून योग्य माहिती समीकरण तयार करणे हे मोठे आव्हान विद्यार्थ्यांना असते. 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 2 किंवा 2 अंकी संख्यांचा समावेश होतो. मुलांना हातच्याची वजाबाकी करताना अनेक समस्या येत असतात. त्या समस्यांमध्ये दशकाचे स्थान आणि एककाचे स्थान योग्य प्रकारे त्यांना समजत नाही. त्यामुळे जे हातच्या घेताना विद्यार्थी गोंधळतात त्याचा जर विचार केला तर एककाच्या खालच्या मोठ्या संख्येतून विद्यार्थी वरची लहान संख्या वजा करतात. हातच्या घेणे वरील उदाहरणामध्ये जेव्हा एककाच्या घरातून वजाबाकी होत नाही तेव्हा दशकातून हातच्या घ्यावा लागतो. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना सांगणे हे कठीण होत असते. आपण तिसरी जर समस्या पाहिली तर ते म्हणजे दैनंदिन जीवनातील उदाहरणांचा अभाव. मुलांना आपण जी उदाहरणे देतो ते उदाहरण देत असताना त्यांना वजाबाकीचे महत्त्व, त्यांचा वापर दैनंदिन जीवनात कुठे होतो हे लक्षात येत नाही, त्यांना समजत नाही. शाब्दिक उदाहरणाची जोड घेऊन ते उदाहरणे करू शकत नाही. त्यामुळे त्यांना केवळ ही एक शैक्षणिक प्रक्रिया, ही एक शिकण्याची एक प्रक्रिया आहे असं वाटतं आणि त्यांना शिकण्यातला रस हा कमी होताना आपल्याला दिसतो. इथं आपण ज्या समस्या पाहिल्या त्या समस्या दूर करण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी आहेत. त्या बाबींकडे आपण थोडं लक्ष देऊया. पहिली जी बाब आहे ती म्हणजे संकल्पना स्पष्ट करणे. विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्ट करत असताना खेळ आणि वस्तूंचा वापर करणे खूप गरजेचं आहे. आता एका टोपलीमध्ये काही फळं घ्या. त्या फळे ठेवल्यानंतर त्यातील काही फळं मुलांना बाहेर काढायला लावणे, टोपलीत किती फळं उरले, किती शिल्लक राहिले, किती कमी झाले असे शब्दप्रयोग विद्यार्थ्यांना करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणं मांडण्याची त्यांना सवय आपण लावू शकतो. दुसरं, आपण या खेळामध्ये आपण खळे, बिया, चिंचोक्या, गणित समृद्धी पेटीतील जोडो बॉक्सचा वापर करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गट कार्यातून शिकण्याला आपण प्रेरित करू शकतो. म्हणजे ही संकल्पना जी आहे ती संकल्पना आपण खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पूर्ण करू शकत असतो. पुढची जी बाब आपण पाहिली तर दुसरी बाब अशी आहे की उदाहरणे, जे शाब्दिक उदाहरणे आहेत त्यांचे गणिती रूपांतरण करताना विद्यार्थी गोंधळतात. दैनंदिन व्यवहारातील सोप्या प्रश्नांनी सुरुवात जर आपण केली तर ते विद्यार्थी चांगल्या पद्धतीने त्याच्यात रस घेऊ शकतात. यामध्ये विद्यार्थ्यांनाच आपण उदाहरणे तयार करायला लावायचे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना जवळ बोलून त्या जवळ किती होते, किती खर्च झाले, किती उरले हा बोध विद्यार्थ्यांना स्पष्ट करायला लावायचा. असं जर केलं तर विद्यार्थ्यांना जी समस्या आहे ती समस्या दूर आपल्याला सहज करता येते. याच्यामध्ये प्रथम आपण स्थानिक किंमत विद्यार्थ्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. दोघांमध्ये दशक आणि एकक ही संकल्पना विद्यार्थ्यांना क्लिअर होणं गरजेचं आहे. दुसरं जर आपण पाहिलं तर हातच्या घेण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया त्यांना स्पष्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे जर का एककाच्या खात्यामध्ये वरती लहान अंक असेल आणि खाली मोठा अंक असेल तर दशकाकडनं आपल्याला हातचा उसना घ्यावा लागतो. याचा सराव विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा आपल्याला करावा लागेल आणि हातच्या घेण्याची प्रक्रिया आणि सराव याची पुनरावृत्ती आपल्याला मुलांमध्ये पुन्हा पुन्हा घडवून आणावं लागेल. इथं मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवत आहे. मुलांनो, आतापर्यंत आपण संख्या लिहून डायरेक्ट उदाहरण कसे सोडवायचे ते शिकलेलो आहोत. आता आपल्याला वजाबाकीचे शाब्दिक उदाहरणे कशी मांडणी करायची आणि कशी सोडवायची हे आपण पाहत आहोत. वजाबाकीमध्ये आपण उरले, शिल्लक राहिले, कमी झाले, कितीने कमी, कितीने जाते, किती दिले, किती घेतले असे आपण शब्द वापरतो. आपल्याला आता उदाहरणे तयार करायची आहेत. समजा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. राम दुकानात गेला, त्याने 35 रुपयाची साखर घेतली, दुकानदाराला 50 रुपये दिले, तर दुकानदार त्यांना किती रुपये परत करेल? किती करेल बरं? 15 रुपये. एका शाळेमध्ये 90 विद्यार्थी होते, त्यापैकी 47 मुली होत्या. तर मुलांची संख्या किती?
आता हे उदाहरण तुम्हाला सोडवायचं. कोण सांगतो बरं? मुलं किती? व्हेरी गुड. सांग मला किती? 43. व्हेरी गुड. याला म्हणतात शाब्दिक मांडणी. आता ही शाब्दिक उदाहरणाची मांडणी तुम्ही स्वतः करायची इथं पुढे येऊन आणि बाकीच्या मुलांनी त्यांची उत्तर पटापट द्यायची आहे. कोण कोण विचारणार सांग बरं? व्हेरी गुड. चल मला तुला उदाहरण विचारायचं. मी दुकानातून 28 रुपयांची वही घेतली आणि दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली तर दुकानदार मला किती रुपये परत देईल? व्हेरी गुड. चला सांगा कोण सांगतं? सांग मला तू. 22. हे एका टोपलीत 50 आंबे होती त्यापैकी श्रेयांनी 35 आंबे दिली तर उर्वरित आंबे किती? कोण सांगतं? सांग बरं. 15. व्हेरी गुड. तिसरी जी बाब आहे ती बाब म्हणजे दैनंदिन जीवनातील उदाहरणाचा संबंध जोडणे. मुलांना वास्तविक जीवनातील जी उदाहरणे असतात ते मुलांना दिले जात नाही. त्यामुळे मुलांना त्यांच्या जीवनातील जी उदाहरणे आहेत ती उदाहरणे आपण दिली पाहिजे. सहलीला गेले, त्याच्या शाळेतल्या वस्तू, त्याच्या घरच्या वस्तू, त्याच्या रुपये पैशांच्या वस्तू याचा वापर आपण इथं केला गेला पाहिजे. तसेच आपण एक वेगळा खेळ विद्यार्थ्यांचा आपण घेऊ शकतो म्हणजे भूमिका बजावण्याचा खेळ. विद्यार्थ्यांना दुकान असा एखादा खेळ घ्यायचा आणि त्यामध्ये मुलांना खरेदी विक्रीतून जो वजाबाकीचा संबोध आहे तो संबोध आपल्याला इथं स्पष्ट करता येत असतो. तो कसा स्पष्ट करायचा याचा आपण आता थोडा व्हिडिओ पाहणार आहोत. आपण छान असे उदाहरण तयार करून सोडवलं. आता इथं आपण दुकान मांडलेलं आहे. या दुकानात बघा काही वस्तू आहेत. ही 30 रुपयाला कंपास आहे, ही 50 ला आहे, ही 80 ला आहे, हे पॅड आहेत ते 95 ला आहेत, हे दुसरे साधे पॅड आहेत ते 75 रुपयाला आहेत, हे जे गोटे आहेत हे गोटे 10 रुपयाला 5 आहेत. नंतर चॉकलेट आहे 1 रुपयाला 1 आहे. हा जो पेन आहे हा 50 रुपयाला आहे. ही जी पट्टी आहे ती 5 रुपयाला आहे आणि हे जे पेन आहे ते 20 रुपयाला आहे आणि बाकीचे पेन 10 रुपयाला आहे आणि हे जे पाऊच आहे ते पण 50 रुपयाला आहे. तो फुगे पण आहेत आपल्याकडे 5-5 रुपयाला आहेत. त्यानंतर इथं आपल्याला काही मोठमोठे चॉकलेट आहेत ते 15-15 रुपयाला आहेत आणि इथं माळ आहेत आपल्याला देवाला देण्यासाठी या माळ सुद्धा 20 रुपयाला आहे. असं आपलं दुकान मांडलेलं आहे आणि आपला दुकानदार आहे विराज. हा दुकानदार तुम्हाला काही वस्तू विकणार आहे. तुमच्याकडे पैसे आहेत ते पैसे त्याच्याकडे घेऊन जायचे आणि त्याच्याकडनं वस्तू घ्यायची आणि मग तुम्हाला उरलेले पैसे परत करेल. असं आपण हा खेळ घेणार आहोत. लक्षात आलं? सगळ्यांनी एक खेळमध्ये भाग घ्यायचा. ओके. दादा मला 50 रुपये आणि मला पट्टी आणि माळ. तुम्ही मला 50 रुपये दिले जरा तुमचे पैसे. दादा हे 40 रुपये आणि मला गोटे आणि माळ. तुम्ही मला 40 रुपये दिले तुमची एकूण खरेदी 30 रुपये राहिले तर तुमचे 10 रुपये. दादा हे जरा 90 रुपये आणि मला एक पॅड आणि 3 चॉकलेट द्या. तुमची एकूण खरेदी 78 रुपये झाले आहे. तुम्ही मला 90 रुपये दिले तर तुमचे 12 रुपये. पण आजपर्यंत ज्या समस्या होत्या त्या समस्या पाहिल्या, त्याचे निराकरण कसं करायचं ते पाहिलं. 2 व्हिडिओ आपण पाहिले. एक म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतः उदाहरणे तयार करायला लावले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांकडनं दुकानाचा खेळ घेतला आणि त्या खेळामध्ये विद्यार्थी स्वतः ते वस्तू खरेदी विक्री करत होते. किती पैसे उरले, किती शिल्लक राहिले, कोणत्या वस्तू घेतल्या याची बेरीज आणि वजाबाकी याची तुलना करत होते. या पद्धतीने आपण वर्गात अध्ययन कृती घेतल्या तर हा स्तर विद्यार्थी सहज गाठू शकतात. धन्यवाद. शिक्षक मित्रांनो, आत्तापर्यंत आपण हातच्याची वजाबाकी म्हणजे काय, ती कशी करायची आणि ती करताना कोणत्या अडचणी येतात हे सविस्तर पाहिलं आहे.
पण आपल्या आजूबाजूच्या दैनंदिन जीवनातही आपल्याला सतत वजाबाकीची गरज भासत असते. दुकानातून वस्तू घेताना परतावे कसे काढायचे, घरी लागणाऱ्या गोष्टींची संख्या कमी जास्त करताना निर्णय कसे घ्यायचे, किंवा खेळात गुण किती कमी जास्त झाले, हे सगळं आपण वजाबाकीनेच करत असतो. म्हणूनच आज आपण दैनंदिन जीवनातील प्रत्यक्ष उदाहरणांवर हातच्याची वजाबाकी कशी करायची ते बघणार आहोत. प्रत्येक उदाहरण अगदी सोप्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने कसे सोडवायचे हे मी तुम्हाला करून दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रत्यक्ष जीवनातील वजाबाकीच्या उदाहरणापासून. आईने बाजारातून 42 सफरचंद आणली. त्यातील 28 सफरचंद तिने शेजाऱ्यांना दिली. तर आता आईकडे किती सफरचंद उरली? सर्वप्रथम आपण या गणिताची मांडणी एकक व दशक या रकान्यात योग्य पद्धतीने करून घेऊयात. आता एकक या घरातील 2 एककमधून 8 एकक काढून टाकूयात. परंतु 8 हा एकक 2 पेक्षा मोठा असल्याने तो वजा होऊ शकत नाही, म्हणून त्यावर आपण काट मारूयात आणि 2 हा वरती लिहून घेऊयात. आता 4 दशकमधून आपण एक दशक उसना घेऊ. लक्षात घ्या, 1 दशक बरोबर 10 एकक हे आपणास ठाऊक आहे. म्हणून आता एकक घरात 12 होतील आणि 4 दशकमधून 1 दशक उसना गेल्यावर दशक घरात 3 उरतील, हे न विसरता वरती लिहून घेऊ. आता 12 एककमधून 8 एकक वजा केल्यास 4 उरतील आणि 3 दशकमधून 2 दशक वजा केल्यास 1 दशक उरेल. म्हणून उत्तर येईल आईकडे 14 सफरचंद उरले. आता आपण अजून एक असेच दैनंदिन जीवनातील उदाहरण बघूयात. इयत्ता 5वीच्या वर्गात 65 विद्यार्थी आहेत. त्यातील 38 विद्यार्थी शैक्षणिक सहलीला गेले. तर वर्गात किती विद्यार्थी उरले? सर्वप्रथम आपण या गणिताची मांडणी एकक व दशक या रकान्यात योग्य पद्धतीने करून घेऊ. आता 5 एककमधून 8 हा एकक वजा करायचा आहे, परंतु 5 एकक हा 8 पेक्षा लहान असल्या कारणाने तो वजा होऊ शकत नाही. म्हणून 5 या संख्येवरती आपण रेषा मारून तो वरती लिहून घेणार आहोत. यानंतर 6 दशकामधून 1 दशक आपण उसना घेतल्यानंतर त्या ठिकाणी 15 एकक होणार आहेत आणि 6 दशकातला 1 दशक तिकडे गेल्यानंतर या ठिकाणी दशकाच्या घरात 5 दशक उरणार आहेत, हे आपल्याला न विसरता लिहायचं आहे. आता 15 एककमधून 8 वजा केल्यानंतर उत्तर येणार आहे 7 आणि 5 दशकामधून 3 दशक वजा केल्यानंतर उत्तर येणार आहे 27. अर्थात या ठिकाणी इयत्ता 5वीच्या वर्गात 27 विद्यार्थी उरले. आता आपण पैशांच्या व्यवहारातील एक उदाहरण बघूयात. यामिनीकडे 50 रुपये होते. तिने त्यातून 37 रुपयाची वही खरेदी केली. तर तिच्याकडे आता किती रुपये शिल्लक राहिले? सर्वप्रथम आपण या गणिताची मांडणी एकक व दशक या रकान्यात योग्य पद्धतीने करून घेऊयात. आता एकक या घरातील 0 एककमधून 7 एकक वजा होणार नाही, कारण 7 हा एकक 0 या एककापेक्षा मोठा आहे. म्हणून 0 या संख्येवरती रेषा मारून तो आपण वरती लिहून घेतला आणि 5 या दशकाकडनं 1 दशक आपण उसना घेऊन एककात लिहिला. अर्थात या ठिकाणी आपल्याला 10 एकक मिळालेले आहेत आणि 10 एकक झाल्यानंतर या 5 दशकातला 1 उसना तिकडे गेल्यावर या दशकाच्या घरात 4 दशक उरले. या ठिकाणी आता 10 एककामधून आपल्याला 7 एकक वजा करायचे आहे, म्हणून उत्तर येईल 3 आणि 4 दशकातून 3 वजा केले असता उत्तर येणार आहे 1. म्हणून या ठिकाणी यामिनीकडे आता 13 रुपये शिल्लक राहिलेत. शिक्षक मित्रांनो, आज आपण हातच्याची वजाबाकी प्रत्यक्ष आयुष्यात कशी उपयोगी पडते हे पाहिलं. दुकानातील व्यवहार असो, घरी लागणाऱ्या वस्तूंचं नियोजन असो किंवा खेळातील गुणांची मोजदाद, वजाबाकी प्रत्येक ठिकाणी आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. महत्त्वाचं म्हणजे वजाबाकी करताना आपण योग्य जागेवरून घेणे कसे करायचे, संख्या व्यवस्थित रकान्यात कशा मांडायच्या आणि उत्तर सर्वात सोप्या पद्धतीने कसे मिळवायचे हेही तुम्ही समजून घेतलं. आता पुढेही अशाच प्रकारे दैनंदिन उदाहरणांवर विद्यार्थ्यांना स्वतः वजाबाकी करण्यास प्रवृत्त करा. जितका सराव वाढेल तितकी त्यांची गणिताची पकड मजबूत होईल. आजचा हा स्तर इथंच थांबूयात. धन्यवाद.